भेटली नाही ना शांताबाई, भेटलीच तर नाही तिकडे बी. भल्ला आवाज दिला आम्ही तिकडे बी, नाही आहे तिकडे बी आवाजच नाही दिला, कुणीकडेच नाही भेटली आम्हाला. मी किती वेळची आवाज देऊन राहिली, गळा बसून गेला मग आवाज देऊ देऊ. मला तर असा राग घेऊन राहिला मुन्नीचा, आपण करायला काय येतो न होते काय. हमेशा हे मुन्नीच कशी फसते काय माहित कोणत्या एका चाट्यात. हो बाबा मॅट तोंडाची. पहिल्या वर्षी आलो तेव्हाही घसरत होती, घसरता घसरता वाचली. आणि दुसऱ्या वर्षी घसरली, माणसं संग होते म्हणून ते वाचले. मार चालली गेली होती वाहत वाहत दुसऱ्या वर्षी. आता ह्या वर्षी अजून घसरली. आणि ह्या वर्षी आता काय माहित वाचली का नाही वाचली, का कुठं आहे तर दिसून का बेहोश झाली बिचारी बिचारी, का कुठं पडली काय माहित. पण इकडेच तर घसरली व शांताबाई. ते जशी घसरली आपण वरतून पाहिलं घसरली, आता फटकनच तर आपण इकडे आलो. ते घसतच होती, घसतच चाललीत होती तर आपण येऊन गेलो खाली. मग आपल्याला म्हणजे आपण वरतूनच पावले पाहिजे होतं कुठं जाते हे म्हणून. आपण बातच घाई केली इकडे येवाची, इकडे येऊन गेलो तर गायब होऊन गेले. नाही तर एका धनीनं तरी थांबायला पाहिजे होतं, वरतून पाच लावायला पाहिजे होतं, तिच्यावर ध्यान ठेवायला पाहिजे होतं वरतूनच. तर माहिती आहे तिथं तिथं घातली म्हणून. हो गीता, तू भल्ली समजदारीची गोष्ट पण करतो, पण पहिले नाही करत मग करतो बाद मध्ये. पहिले सांगायला काय झालं होतं तुले, तुम्ही जा बाती घ्या जणी पाहिले मी इथून वरतून लक्ष ठेवतो म्हणून. म्हणजे माव काय चिल्लावतो तू, ओळखतो तू शांताबाई. आता मला काय माहिती दिसणार नाही म्हणून. एकीमेकीवर नको चिल्लावा शांताबाई, दिमाग थंड ठेव. आणि अजून आवाज मारा तिले, हाका मारा. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. इकडे आहेच नाही ते शांताबाई, इकडे आहेच नाही ते. एवढे आवाज दिले तरी तिने आवाज नाही दिला, इकडे नाही आहे ते. चला तिकडे पाहू, तिकडे गी अजून समोर घसरली असन तर. चला समोर. हो चला, पण आवाज देत देत चला. मुन्ने कुठे येऊ मुन्ने. आवाज आला, आवाज आला. दे 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 गंगा, अजून आवाज दे तिले. आवाज आला. गीता गीता म्हटलं तिनं, कुठून आला आवाज तर. हो आवाज आला. मुन्ने कुठे आहे तू. अमय गंगा, गंगा गंगा. हा कुणीकडे आहे तू. मुन्ने आम्ही सगळेच आहे हो इथं. कुठे आहे तू. शांताबाई मी इकडे आहे, एरियात आम्ही इथं इथू आहे मोठा जात. अमाय या इरीत आहे काय माहितीये बापा. पाय आपण इकडे तिकडे पाहून राहिलो, पण इच्छा इथं इर असून इरीत डुकून नाही पाहत आपण बी का नाही, आपल्याला डोकसं नाही व. अमाय बाई इथं जाऊन पडली काय व तू. इरीत जाऊन पडली. लागलं काय व मुन्ने. मुन्ने तू ठीक आहे ना मुन्ने, कुठे लागलं तर नाही तुला. मुन्ने ठीक आहे ना तू. लागलं मला कमरेला थोडंस लागलं, पण ठीक आहे मी. मला पटकन वरत घ्या, कसं करून मला पटकन वरत घ्या. इथं इथू आहे मोठे मोठे. या येला नाही पकडून ये ना वा मुन्ने, येला पकडून ये ना. त्या येलावर सगळे माकोडे आहे, मुंगी आहे, त्या उद्या आहे त्या येलावर. मी त्याला धरण तर मला सगळं झोमनते. मला पटकन वरत घ्या, कसंही करून मला पटकन वरत घ्या. थांब मुन्ने थांब, दिमाग थंड ठेव, भेऊ नको तू. आता आम्ही आलो ना, त्या मैत्रिणी आहे, आम्ही आलो ना, तुला नक्की वरत घेतो. थांब तू भेऊ नको, फक्त हिम्मत ठेव, तू हिम्मत ठेव. लवकर लवकर, इथं मला भल्ल बेकार लागून राहिलं. इथं लवकर मला वरत घ्या. हिम्मत ठेव मुन्नी, हिम्मत ठेव, काही नाही होत. कसं करावं शांताबाई. असं करा, एक जण कोणीतरी कुदा आणि मग दुसरी कुदा, एकीमेकीवर उभ्या होऊन अशा या. मोठी हुशार आहे तू कमला. किती खोल आहे हीर. आपल्या चौघी एकमेकीवर होऊ तरी बी वरत नाही येऊ. आपण चौघी अंदर चाललो जाऊ, मग कोणी इथं वाचवाले अजून. तसं नाही शांताबाई, काढणं डोकं घेणं करत, काढणं काही उपाय. घ्यावं पटकन मला वरत, घ्यावं पटकन, काही बी करा, घ्या पटकन मला वरत. मुन्ने 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 थांब तू. मी माझी साडी सोडतो आणि खाली टाकतो. तू साडी धरून वरता येऊन जाय, आम्ही तुला ओढतो. टाक 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 पटकन. घे मुन्ने, धर साडी, आम्ही ओढतो तुला वरत. जोर लगा. अरे बापरे, थकली काय हो शांताबाई. मग बापा किती जास्त तुम्ही आज ओढलं तुले. किती भारी आहे तू, दिसत नाही तेवढी, पण माझ्यापेक्षा भारी आहे तू तर. बरं झालं ईर कोळली होती, नाही तर मुन्नी गेली होती. आता तू गेली होती तू. हो बापा, हा कायले तरतर तरतर होतं वा मुन्नी, एवढी कायले तरतर होतं. तरी मी म्हटलंच होतं का मुन्नी धावू नको. हा पाण्या पावसाचे शेवाळ राहते, घसरून जाते पाय. तरी नाही ऐकलं तू ना, मार धावत गेली तिकडे.
हो हो शांताबाई, ऐकायला पाहिजे होतं मी. बरं झालं माझं नशीब चांगलं, माझं नशीब चांगलं त्या कोल्ह्या हिरीत जाऊन पडली. पाणी राहिलं असतं तर मग आम्ही कसं काढलं असतं तुले? लागलं काय व? कुठं लागलं? कमरीला लागलं व शांताबाई, झटकाच पडला कमरीला. पण आता काय करू? आता इथं कोणती बामनं आयडेक्स आहे काहीच नाही आता. मागच्या वर्षी बी गड्ड्यात पडली होती मुन्नी. मुन्नी तू काय म्याड आहे काय हो तू? हा? पनोतीच आहे तू पनोती तुलेच भोयते. तूच काऊन पडता हो हर वेळेस? जास्त जोश मध्ये येते ते म्हणून पडते. झालं ना आता. आता अशी चुपचाप राहत जाय मुन्नी. हा? आता नाही बापा मी करन अशी, आता नाही करन मी अशी. आता मी शांत राहीन बापा. हो चला आता जाऊ आता आपल्या तंबूत. वाट पाहत असतील त्या विमलाताईनं इंदिरा. काय म्हणते अजून कुठं गेल्या. चला विमला, आता पाणी घेऊन राहिला. आता पाण्यानंच लावलं. आता पिटीर आता स्वयंपाक कसं करावं? आता या तंबू मध्ये तर चूल जमणार बी नाही. आता हे घासलेट भेटलं असतं तर स्टोव आणला असता आपण, तर घासलेट बी नाही भेटत. आता स्वयंपाक कसं करावं? आता काय उपाशी राहावं काय बापा आता इथे जंगला मध्ये? उघडन ना इंदिरा, उघडन पाणी. उघडन तवाच करू आता आपण. इथं तंबूत थोडी आणता येते चूल. इथं आणू तर तंबूत जळून जाईन. फालतू अजून दुखापत होईन आपल्याला. आपलंच नुकसान होईन. आता पाणी थांबू देऊ आणि मगच आता स्वयंपाक करून मगच जेवण करू. ते तरी बरं झालं इंदिरा का पाण्याने एवढी सूट दिली तर आपला सकाळचा नाश्ता तरी होऊन गेला मस्त. हो विमला, चहा झाला मस्त, नाश्ताही झाला मस्त. या पाय अजून गेल्या तर तिकडे सटकल्या. काय झालं बिचारायले काय माहित. आता आपण गेलो असतो तिकडे तर पाणी येऊन राहिला. थोडस थांबला तर येऊन नाही जायला पाहिजे होतं. येईन पाणी थांबला तर अजून चालू झाला पाणी. अजून तिकडे खेळतील अजून त्या. नाही तर टेकोडे की पाहत असतील व इंदिरा. पाणी थांबला होता का नाही तर त्याला वाटलं थांबलं पाणी, आता टेकोडेच पाहावा. टेकोडे की पाहत असतील. हा टेकोडे पाहत असतील. त्याला वाटलं हाय दोघी आता करतेच. आम्ही आपण पाहा टेकोडे खेकडे किकडे पाहत असतील त्या. काय होय बापा हे शांताबाई, नाव लाज सरम नाही काय? साडी कुठं काढून फेकली? असं अंग धुवा लागते काय बापा चांगला पाडा? हो ना शांताबाई, काय होय थोडस मर्यादेमध्ये राहा. असं एकदम साडी काढून फेकणं काय बरोबर आहे काय? एवढा काय जोश आला साडीच काढून फेकून दिली? आणि हिचं काऊन थोबाड सुजलं तर मुन्नीले काय झालं? काऊन तिचं थोबाड काऊन उतरलं आहे तर? काय झालं तुम्हाला? काय झालं तुम्हाला? हा, तिनं साडी काढून फेकली तर मुन्नीचं तोंड उतरलं आहे. हा, एवढा टाइम काय करत होते? कुठं गेलते हो तुम्ही? काय सांगू बाबा विमलाताई, इंदिरा, आम्ही इथंच तंबूच्या बाहेरच होतो. तर हे मुन्नी म्हणते चालावं तिकडे मस्त पाणी पडून राहिलं म्हणते. मस्त हिरवगार आहे म्हणते. सागाचे झाड गिड टप पाणी पडून राहिलं म्हणते. नेलं येईन तिकडे. गेलो मस्त तिथं लय मस्त पाणी चालू होतं. हे काय म्हणते मुन्नी, त्याचं समोर चालावं म्हणते. ते तिथं मस्त पाणी पडून राहिलं, मस्त हिरवगार आहे म्हणते. हा, हे गेली धावत तर वरतून घसरली खाली. आम्ही मग घाबरलो. आम्ही मग लगेच इकडच्या रस्त्याने हिच्या मागे गेलो. लय ढूंढलं तेवढ्यात पाणी बंद झालं. मग लय ढूंढलं, लय आवाज दिले तरी हे काही आवाज दे नाही. मग आवाज दिला हिनं. हे होती इरीत पडली होती जाऊन. अरे बापरे, इरीत पडली होती. माय ओ, पाणी तर भरपूर असं ना इरीले. आणि मग आली कशी वरत? हे हिचं नशीब चांगलं तर पाणी नव्हतं इरीले, कोळली होती हिर. पण तरी लागलं तिच्या कमरीले. हात धरून आहे कमरीवर. बेहोश झाली होती ना मी पडल्याबरोबर. गोटे काटे आहे त्या इरीत, गोट्यावरच पडली मी. तर किती वेळपर्यंत तर मला होशच नाही आला. मग ह्या आवाज देऊ लागल्या तर मग मला टुमकून होश आला. तर मग मी यायला आवाज दिला. काय माय, आपण इथं जंगलामध्ये कॅम्पिंग करायला येतो, मजा करायला येतो, काय जीव धोक्यात टाकता वा? असं सांभाळू चांगलं व्यवस्थित मजा करायला चला आपल्या घराकडे. हो बापा, हे काऊन अशी करता मुन्नी? काऊन धावतं इकडे तिकडे? चांगला आरामानं नाही राहतात काय? पण शांताबाई, तू ना साडी काऊन काढून फेकली? तू वालीले शिव का तुला नंगी राहायचा? साडी काऊन काढून फेकली तू ना? आवाज इंदिरा, मले काही बोललो का? हे पाय इरीत पडली होती. हे कसं काढू? त्या इरीले येल लागला होता. हे म्हणे इरीले उदय लागले आहे म्हणे. त्या येलाले मुंगी आहे म्हणे, माकुडे आहे म्हणे. मी कशी धरू म्हणे? मग काय करू बापा मी? तिले काढा तर लागलंच. आणि मग आम्ही कुदू कशा? आम्ही एवढे कुदू तर मग आम्हाला कोण काढन? मग मी सोडली माझी साडी आणि ओढलं इले त्याच साडीनं. साडी टाकली खाली, हिनं धरलं साडीले आणि ओढलं आम्ही वरता. हा माय बाई, पाय एका मैत्रिणीसाठी तुला आपल्या अंगावरची साडी काढून घेतली शांताबाई. बापरे, कमाल आहे. दाद दिले पाहिजे तुझ्या हिमतीची. किती जीव लावतो तू त्या मैत्रिणीसाठी, तू अंगावरची साडी काढून तिले काढलं. हो बापा, काय हिम्मत होय बापा यायची. एवढ्या नाही धरून मला ओढलं बापा. शांताबाई, खरंच कधी तुझे उपकार आहे मावर. हे तुझेच दिलेली जीवन होय माय, तुझी देणगी होय माय जीवन असं वाटते. तुला तुझ्या आबरूची चिंता केली नाही. तुझ्या अंगावरची साडी काढली आणि मला ओढलं.
जाऊ दे आता, झालं ते झालं. आता भूक लागली गड्या सपाटून. आता बिमला ताई, इंदिरा तुम्ही बनवलं असेल ना काही? काहीच नाही बनवलं आम्ही. हे पाणीच तर चालू आहे व, पिठीर पिठीर कुठं बनवू कुठं बनवू? पाणी तर थांबला होता तेव्हा काऊन नाही बनवलं वा? नुसतं पाणी थांबलं तर आम्ही आंघोळा केल्या दोघीनं. पाणी आणलं तिथून, गरम केलं पाणी आणि आंघोळा केल्या. आणि मग आता बिमला ताई म्हणते चला, म्हणते चाल, म्हणते इंदिरा आपण करून घेऊ म्हणते. आता पाणी पिठीर पिठीर लावलं, आता कसं करावं? आता राहा उपाशी पाणी थांबेपर्यंत. नाही, एक आयडिया आहे. छत्री आहे ना आपल्याजवळ. एक जण छत्री धरून राहा आणि एक जण त्या चुली मध्ये स्वयंपाक करा, होऊन जाते. अरे हो, बरोबर आहे. हा, जमते जमते शांताबाई. तुम्ही 5 जणी आहे ना आता, तुम्ही ओल्या झाले आहे ना, जा तुम्ही करून घ्या. तुम्ही एक जण छत्री पकडा आणि 2 जणी करून घ्या. आणि काड्या बी आहे इकडे, कोल्ह्या कोल्ह्या पाणी येवायच्या पहिले आम्ही आणून ठेवून दिल्या इकडे. बरं बरं ठीक आहे, ते तरी बरं झालं तुम्ही काड्या आणून ठेवल्या. काड्या कोल्ह्या आहेत. चालवा गंगा, चाल करून घेऊ. हो चाल ना. हे बरं केलं शांताबाई, तू मसालदानीच घेऊन आली. तर मग काय करतो, तर पुडक्या आणायला किती टाइम लागते. पाणी येते, काही येते. हे मसालदानी बरं राहते. एक आणली झालं, सगळे मसाले येऊन जाते त्याच्यातच. हो शांताबाई, ह्या वर्षी, गेल्या वर्षी, पहिल्या वर्षी आपण तसेच पुडके मध्ये भरून आणलं होतं नाही? तर किती परेशानी झाली होती मग त्या वर्षी. मग आपल्याला हा चुलही पेटे नाही, आपली चूल पेटायलाही जागा नव्हती. कुठं पेटू, काय पेटू. आणि हे नाही, छत्री नाही आणल्या होत्या आपण त्या वर्षी. तर ते पहिलं वर्ष होतं ना आपलं, म्हणून काही एवढं समजलं नाही. आता मागच्या वर्षी आपण तारचं गिरचं सारच आणलं होतं, छत्री आणली होती. हो ना. आता बनवून घेतो पटपट तिखट भात, मग शिजत राहते. छत्री हटू नको तू, इकडेच कर थोडीशी. बस 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 बस, जमलं. अरे बापरे, आरामानं व गीता. एवढी आरामानं तर दाबून राहिली हो. थांब ना, दाबू दे ना. तर इथं आराम लागन तुले. अजून किती आरामानं दाबू बाबा. आराम लागत आहे का नाही का? बस बसले तेव्हाच आहे तुला तंबूत. झटकाच लागला असं ना चांगला तुला कमरीला. हा हो मुन्नी? हो इंदिरा, असा झटक्यानं पडली ना कमरीच्या भारावर ना, डोक्याच्या भारावरच पडली. ते तरी बरं झालं, डोक्याला जास्त दुखापत नाही झाली. आम्हाला तर वाटलं का बस बापा गेली आता मुन्नी. आता नाही मुन्नी हाती सापडत, असंच वाटलं आम्हाला. तर भल्ल्या घाबरलो बापा आम्ही. मलाही तसंच वाटलं हो कमला, मलाही तसंच वाटलं. गेली रे बापा म्हटलं आता मी, आता नाही वाचत रे बापा म्हटलं मी. मलाही तसंच वाटलं. तुला काही झालं असतं ना मुन्नी, तर आमच्या अंगावर आली असती गोष्ट. हो, तुमच्या अंगावर तर आलंच असतं. मला जेव्हा जाग आली ना यायचा आवाज ऐकून, तरी मला वाटलं का मी जिती आहो. तर मला तर वाटली मला तर काही होतच नाही, काहीच माहीतच नव्हतं. मला घसरली डायरेक्ट इरीत जाऊन पडली. त्याच्या बाद मला काही नाही माहित. आता नाही येत बापा मी पुढच्या वर्षीपासून. मी नाही येणार कॅम्पिंगले. मा बलिदान घेते जंगल. आता नाही येईन मी पुढच्या वर्षी. काही नाही होत मुन्नी. आपण पुढे पुढे काय धावतो तू. सांभाळून राहत जाय, सांभाळून. दे गीता चुरून, कर मैत्रिणीची सेवा. दे चुरून चांगली तिची कमर. हो देतो बापा चुरून. राहू दे गीता, आता राहू दे. लई वेळची चुरून राहिली बापा तू. राहू दे आता, नको चुरू. तू ये हात दुखून जाईल, मग तुझ्या हात मला चुरा लागन. थांब ना तू, देतो तुझून. तुझं अजून काय आनंद नाही घेत आहे का कॅम्पिंगचा? तर झोपलत लावत आहे का इथं हा तंबू मध्ये? थांब ना, चांगले तुळून देतो ना. माय नाही हात दुखत. मी त्याचं बी तुझून देतो. लक्ष्मीच्या बाबाचा बी तुळूनच देतो. त्याच्या बी दिवसभर जंगलामध्ये चालत राहते तर त्याची बी कंबर घास दुखते. तर मी घरी आले म्हणजे, जेवण खाणं झाले म्हणजे मी त्याचे बी तुरून देतो. 1 घंटाभर मला आदत आहे कंबर चुरून देवाची. माय नाही हात दुखत. दे चांगली चुरून, दे गीता, दे चांगली चुरून. का सिद्धीच झाली पाहिजे कंबर मुन्नीची. पाहिजे बाबा, एवढी नको चुरजो बाबा गीता, का उठणंच नाही होईल तिच्यानं. अहो मध्ये प्रॅक्टिस आहे, कंबर चुराची प्रॅक्टिस आहे मध्ये. मी चांगली कंबर तोडून देतो. कसं लागून राहिलं गीता? हे गीता म्हणतो मला माहित नाव मी घेऊन जाईल. कसं लागून राहिलं वा मुन्नी? आता तुला कसं लागून राहायचं? चांगलं लागून राहिलं ना? हो गीता, आराम लागून राहिला. आता आराम लागून राहिला. चूर जराशी तिथं. हो चूर गीता चांगली तिची कंबर. याचा तिखट भात बनला का नाही बनला तर पाहतो बरं जाऊन मी. आता कायले जाता तुम्ही विमला ताई? अजून ओलं व्हाले. आता नको जा बाहेर. पाणी किती येऊन राहिलं? पाणी गाडी येऊन राहिलं बापा. मला तर वाटतं आजचे दिवस खुलत नाहीये, आज दिवसभर येते. झाला व गंगा आपला तिखट भात. चला आता घेऊन जाऊ अंदर तंबूत आणि खाऊन घेऊ. जोरानं भूक लागली बापा. हो झाला. घे, मी छत्री धरून आहे ना. मी हे मसालदानी धरतो, छत्री धरतो. तू तिखट भात धर आणि चाल घेऊन. पाणी तर थांबूनच नाही राहिला बापा. जोर जोरानंच चालू आहे. येऊ दे ना आता पाण्याला काय म्हणतो तू? आता 2-3 हप्त्यापासून पाणी नव्हतं ना. आता येऊ दे मस्त पाणी. पाणी येईन तर आपल्याला मजा येईन मस्त. हा हो शांताबाई, मस्त गरम गरम भात, गरम गरमच खाऊन घेऊ. चाल, थंड झालं म्हणजे मग चांगलं नाही लागणार. हो ना, गरम गरम खाऊन घेऊ, आराम करू पाणी बंद होईपर्यंत आणि मग जाऊ बाहेर. हो हो. मस्त बनला तिखट भात शांताबाई. 1 नंबर बनवला तिखट भात.
बाप रे बाप, एवढ्या पाण्यात बनवला तरी एवढा टेस्ट आला तिखट भाताले. एक नंबर बनवला तिखट भात, मस्त बनवला. काय म्हणणे आता, काय तिखट भात खाय आता. हा गाडी तू कमर लचकली काय तर काय तिखट भात. हो जेवून घ्या हो मुन्नी, जेवून घ्या आता. तू मरणाच्या दारातून वापस आली अशासारखंच झालं. जेवून घ्या आता मस्त. हो ना, बरोबर आहे ना, ते तसंच तर झालं. मरणाच्या दारातूनच तर वापस आली मी. नाही तर ते विहीर जर भरली राहिली असती डब पाण्यानं तर काय वाचली असती काय मी. नाही वाचली नसती तू, बरोबर आहे. त्या नशिबानं ते ईर कोळली भेटली म्हणून जमलं. हा शांता, आता साडी गिडी घालायचं नाही समजतं काय हो तुला. हा साडी घालून घेते ना बापा, का बस तुला शोक आला काय बापा तसं राहायचा. बोलू नको वा इंदिरा, शांताबाईला बोलू नको. माझ्यासाठी शांताबाईनं स्वतःची साडी सोडून मला काढलं. बोलू नको शांताबाईला. काय बोल नको म्हणता. आता आज तुला ओढलं त्या साडीनं, तिनं स्वतःची साडी सोडून तुला ओढलं तर ती साडी फाटली काय. हो शांता, फाटली का ती साडी. तेच घालून घेते ना मग. नाही फाटलीच नाही, पण भरली ना चिखलानं खराब झाली ना, मग त्या चिखलाची माखलेली साडी घालू काय मी, म्हणून मी घातली नाही. तर मग आता तंबूत आल्यावर आहे ना एक्स्ट्राच्या एक दोन साड्या आणल्या ना आपण, तर मग आल्याबरोबर काऊन घालून घेतली तू ना. आल्याबरोबर पहिले साडी घालून घेतली. घातली असती मी तर आता पाण्यामध्ये मी तिखट भात बनवला. हे इकून मागून तर पुरी ओली झाली मी, म्हणून मी ते घातली नाही ती साडी. आता झोपाच्या टायमाला घालन मी साडी, हे काढून ठेवून देईन आणि ती साडी घालून घेईन. हो बरोबर आहे हो शांताबाई, बरोबर आहे तुझ्या. आता पाण्यामध्ये तिखट भात बनवला तुला. आता छत्रीनं एवढं झाकलं असं काय छत्रीनं. कुठं एवढं झाकलं छत्रीनं, फक्त मी चुलीवर मारली छत्री. मी तर मागून ओली झाली, हे शांताबाई बी मागून ओली झाली. आता म्हणलं खिचडी खाऊन घ्यावा आणि मग झोपाच्या वेळेस बदलून म्हणलं कपडे. हो बापा, झोपाच्या वेळेस बदलून म्हणलं तर इंदिराला घाई झाली बापा. नाही घाई नाही आली, बरं नाही वाटत म्हणून म्हटलं. हा कपडे असे अर्ध अंगण खुलं चांगलं नाही वाटत म्हणून मी बोलली बापा. हो तर काय मला चांगलं वाटून राहिलं काय, अर्ध अंग खुलं मलाही चांगलं नाही वाटून राहिलं, पण आता मजबुरी आहे. आता घ्या, आता खाऊन घ्या पट खिचडी, हे खिचडी तिखट भात आणि मग झोपू पटकन. बसू गड्या जरासं बाहेर बसू जरासं, मग झोपू. एकदम खाल्ल्याबरोबर झोपाव काय. हा दिवसभर लावलं बापा, आज पाण्यानं लावलं होतं पिटी. आता बंद झालं बापा पाणी. हो ना, आज दिवसभर पाणी आलं, काहीच करता आलं नाही. पहिले गेलो पाण्यात, बोल वाले मुन्नी पडली, तिले वाचवता अर्धा दिवस गेला. मग तिखट भात बनवता अर्धा दिवस गेला. झालं खाता रात झाली. झालं गेला दिवस कसा कोणीकडे घसरला दिवस तर माहित नाही पडलं. पाण्याच्या यानं दिवसभर पाणी, कुठेच जाता आलं नाही का काही करता नाही आलं. हो आज दिवस पाण्यातच गेला गड्या पुरा. काही हरकत नाही, एक दिवस पाण्यात गेला तर आता हा अजून आपण 2-4 दिवस हा पाहू काय करायचं आहे. उद्या पाहू आता काय करायचं आहे. तर उद्या जाऊ गड्या जरासं तिकडे टेकोडे गिकोडे पाहू जरासे. मस्त भाजी गिजी करू, मस्त ज्वारीचा पीठही आणलाय मी. मस्त टेकोड्याची भाजी घे करू, मस्त भाकरीन टेकोड्याची भाजी. काऊन बसली हो मुन्नी, अल्लग सल्लग बसली बापा. भेव लागून राहिला का इस्त्याचा. ये ना समोर जराशी. नाही बसा तुम्ही, बसतो मी इथं, बसतो मी. लागून राहिला ना आज, इस्तो किती दगदग लावला, लागून राहिला मला आज. मुन्नीचा आवाजच बदलला गड्या. मुन्नी ताप घे मला काय वा, ताप घे मला असं तर सांग बापा, तर चाललो जाऊ परत वापसी. हा ताप नाही बरं अंगाले. हो मुन्नी, दुखण्याचा ताप तर येईनच तुले. आला का ताप घे. नाही ताप नाही आला, पण कणकण लागते मला, चांगलं नाही लागून राहिलं मला, म्हणून मी ताप गीत नाही आला मला. आता तिखट भात खाल्ला, जेवलो चहा पेलो तर आता लय बरं वाटून राहिलं. ताप नाही आला तसा. ठीक आहे, मी काही परत जावाची गरज नाही, आपलं पूर्ण एन्जॉय करूनच जाऊ आपण. हो आता कणकण तर लागणच तुले. एवढ्या दुरून कोलांड्या खात घसरत एवढ्या खोल हिरीत जाऊन पडली तू. हा तर डोक्याला लागलं, साऱ्या अंगालाच तर लागलं असं तुले. तर तुले कणकण तर लागणच आता. 4-5 दिवस तुझे अंग ठणकन मुन्नी. हो ठणकून राहिलं ना, पुरा अंग ठणकून राहिलं, माय डोकं बी राहू दुखते. तर म्हणून तर मी बसली चुपचाप इकडे मांग अल्लग चाललं. मुन्नी जाय, कायले बसतो तू, आम्ही बसतो इथं. जा तू आराम कर, तू अंदर मस्त अंगावर घेऊन झोपून राह बरं. जा. हो मुन्नी, माझ्या बॅग मध्ये पाहिजे होते, त्यात इक्स आहे, ते इक्स लावून न झोपून राह. इक्स हा इक्स आणलं म्या. म्हटलं पाण्या पावसाचं सर्दी गिर्दी झाली तर पाहिजे लावाले. विक्स नाही विमलाताई, मुन्नी विक्स म्हणते विमलाताई, विक्स. हो इक्स. तुला काय झालं आता, दात काढाले, तिचं बिचारीचं दुखून राहिलं. हा तिला म्हणतो इक्स लाव आणि तू हसून राहिली. कमला तुला काय मजाक वाटून राहिली का, एवढ्या दुरून घसरत बिचारी ते पडली म्हणता.
इरीमध्ये खोलीरीमध्ये आणि ती दुखते म्हणता, मग ते म्हणते दुखते, तिले म्हणतो इक्स लावून तुला हसा येऊन राहिला. तू पडली असते, तू दुखलं असतं तर निघाले असते तुझे दात. विमला ताई, मी मुन्नीच्या दुखण्याला नाही हसून राहिली. मला माहित आहे, मलाही समजते तिचं दुखून राहिलं, मलाही जाणवते, मी अनुभवू शकतो. मी तुम्हाला हसून राहिली. इक्स का म्हणता तुम्ही? विक्स म्हणा लागते, विक्स. इस्क काय ले म्हणा लागते, विक्स म्हणा, विक्स. हो, मला नको शिकू तू, मला जसं येते तसं म्हणतो मी. म्हणा बाबा, इक्स म्हणा, इक्स म्हणा, इक्स. मुन्नी जाय हो तू, लावून घे इक्सानं, झोपून राहा, जाय अंगावर घेऊन. हो जाय मुन्नी, जाय अंदर. अंगा पहिले विक्स लावून घे, अंगावर घेऊन झोपून राहा, जाय. हो ठीक आहे.